स्ट्रक्चरल अनालिसिस मध्ये आपण युनिट 2 मध्ये कॅन्टिलिव्हर मेथड आपण याआधी सॉल्व्ह केलेला आहे, त्याचे न्यूमेरिकल्स तुम्ही बघितले. त्याचप्रमाणे पोर्टल फ्रेम मेथड सुद्धा विचारली जाते आणि पोर्टल फ्रेम मेथड नुसार तीच फ्रेम आपण कशी सॉल्व्ह करू शकतो, कशी अनालाइज करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ओके, आता बघा पोर्टल फ्रेम मेथड मध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट काय आहे की आपल्याला ही जी काही फ्रेम दिलेली आहे ही 2 स्टोरीड आहे, सिंगल अँड डबल स्टोरीड फ्रेम आहे, ज्याच्यामध्ये लॅटरल लोड आलेले आहेत. पहिल्या स्टोरीवर आहे 40 किलो न्यूटन, नंतर सेकंड स्टोरी आहे 20 किलो न्यूटन. बरोबर. देयर आर 3 सपोर्ट्स. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं पहिल्या स्टोरीची हाईट आहे 6 मीटर, दुसऱ्या स्टोरीची हाईट आहे 4 मीटर. त्यानंतर पहिल्या 2 सपोर्ट मधलं म्हणजे त्या कॉलम मधलं डिस्टन्स आहे 6 मीटर, नेक्स्ट आहे 8 मीटर. अशा प्रकारे ही आपल्याला फ्रेम विचारली जाते. 101% अशा प्रकारचीच फ्रेम तुम्हाला अनालाइज करायला येते. त्याच्यामुळे पोर्टल फ्रेम मेथड ही प्रत्येकाने समजून घेणं खूप गरजेचं आहे. चला वन बाय वन आपण सॉल्व्ह करूया. आता काय करायचं, या पोर्टल फ्रेम मेथडला मी न्यू पेजवर घेतो, ज्याच्यामध्ये आपल्याला या पहिली जी स्टोरी आहे, आता आपण कसं करणार, अनालाइज करताना टॉप कडनं बॉटम कडे यायचं, अनालिसिस करताना टॉप कडनं बॉटम कडे यायचं. आता टॉप कडनं बॉटम कडे येताना मी काय करणार, ही जी पहिली फ्रेम आहे फर्स्ट फ्रेम फ्रॉम टॉप, हिचा इन्फ्लेक्शन पॉइंट घेणार याच्या मिडलला, द इन्फ्लेक्शन पॉइंट ॲज अ मिडल. ओके, मग या इन्फ्लेक्शन पॉइंटला कन्सिडर करून तेवढी फ्रेम मी कट करणार आणि तिथे हॉरिझॉन्टल थ्रस्ट कन्सिडर करणार. कसं ते बघा इकडे. आता आपण काय केलं, वरची टॉप फ्रेम इन्फ्लेक्शन पॉइंटला कन्सिडर केली, म्हणजे हाफ ऑफ. यस, त्याचे जे काय डायमेन्शन्स होते, मग हाफ ऑफ म्हणजे काय झालं की वरच्याची हाईट किती आहे 4 मीटर, मग 4 मीटरच्या हाफला म्हणजे आता हे झालं 2 मीटर. किती झालं 2 मीटर. आणि त्याच्यावर येणारा एक्सटर्नल लोड जसा आहे तसंच दाखवूया. इथे 20 किलो न्यूटन. ओके, मग इथे येणारा लोड आहे 20 किलो न्यूटन. 20 किलो न्यूटन. आता याच्यावर मी हॉरिझॉन्टल थ्रस्ट कन्सिडर करणार, H हॉरिझॉन्टल थ्रस्ट H, सेकंडला आला म्हणून 2H आणि परत एंडला आला म्हणून H. आलं लक्षात? इट इज द स्टँडर्ड प्रोसेस. आता बघा या डायग्राम कडे बघा आणि आपली प्रिव्हियस डायग्राम बघा. काय केलं मी, जिथे जिथे पॉइंट मेन्शन केले एवढासा पार्ट कट केला थोडक्यात, त्याला म्हणतात इन्फ्लेक्शन पॉइंट. त्या इन्फ्लेक्शन पॉइंटला कट करून मी इकडे घेतला साईडला, दिसतंय. ओके, आणि त्या इन्फ्लेक्शन पॉइंटवर हॉरिझॉन्टल थ्रस्ट अप्लाय केला, दॅट इज कॉल्ड एज H 2H H. नाव आता हे जे डिस्टन्स आहे हे तसंच आहे, हे जे काय दिलेलं आहे ते तसंच आहे, आपण ते कन्सिडर करूया. किती आहे ते 6 आणि 8 मीटर. ओके, 6 मीटर आणि 8 मीटर. आता काय करायचं, आता म्हणायचं समेशन एफ ऑफ एक्स, समेशन ऑफ एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आता बघा डावीकडे जाणारे मायनस, उजवीकडे येणारे प्लस, म्हणून मायनस H मायनस 2H अगेन मायनस H, हे झाले हॉरिझॉन्टल आणि येतो फक्त 20, सो प्लस 20 इक्वल टू 0. आता हे किती झाले H 2H H, हे झाले 4, 2 3 4, मायनस 4H इकडे जाऊन प्लस 4H झाले, म्हणजे 20 इज इक्वल टू 4H, 4 5 20, म्हणजे H झाला आपला 5. गॉट इट. मग तो म्हणूया आपण 5 किलो न्यूटन, बिकॉज 20 इन किलो न्यूटन. सो अगेन मग काय करायचं, या फ्रेमला जिथे जिथे H आहे तिथे तिथे व्हॅल्यू पुट करायची आणि आपले जे जॉइंट्स आहेत ते काय काय आहे GHI. सो कन्सिडर ऍज GHI. आता मी काय करणार, ही परत फ्रेम ड्रॉ करून घेणार, कारण त्याच्या मला व्हॅल्यू मेन्शन करायच्या आहेत. इथे आला H म्हणजे 5, इथे 2H 2H म्हणजे किती झाला 5 दुने 10, 10 किलो न्यूटन आणि हा परत झाला 5 किलो न्यूटन. यस. आता काय करणार, सगळ्यात महत्वाचं याचा इन्फ्लेक्शन पॉइंट आल्यामुळे मी काय करणार, याला GHI आणि हे जे आहे आपलं 6 मीटर आणि 8 मीटर आणि ही हाईट आहे 2 मीटर. आता स्टुडंट आपलं कॅल्क्युलेशन इथून पुढे स्टार्ट होत आहे. आता आपण अनालिसिस करायला सुरुवात केली, फर्स्ट स्टोरी घेतली, त्याच्या इन्फ्लेक्शन पॉइंटला घेतली. आता काय करायचं, 1 बाय 1 जॉईंट घ्यायचे आणि स्टडी करायचे. जसं आपण इंजिनिअरिंग मेकॅनिक्स मध्ये शिकलो जॉईंट मेथड, सॉल्व ट्रस बाय जॉईंट मेथड. सिमिलरली ही फ्रेम आपल्याला जॉईंट मेथडने सॉल्व करायची. सो मग मी इथे म्हणणार आता फर्स्ट सॉल्व 1 बाय 1 जॉईंट, सॉल्व 1 बाय 1 जॉईंट. आता मी काय करणार, 1 बाय 1 जॉईंट घेणार. मग काय करणार, पहिला जॉईंट घेताना पहिला असेल G, सो फर्स्ट ऍट जॉईंट
जी. मग आता मी काय घेतलं पहिलं जॉईंट. मग काय करायचं, जेवढं दिसतं तेवढं याला क्वाड्रंट सिस्टीम मध्ये ड्रॉ करून घ्यायचं. अशा प्रकारे क्वाड्रंट सिस्टीम ड्रॉ केली. हा जॉईंट उचलला इथे ठेवला सेंटरला. आता बघा जी कडनं इकडे येतोय म्हणून आपण याला म्हणूया, जी कडनं कुठे येतोय ती फ्रेम काय आहे, जी कडनं डी कडे येतोय म्हणून आपण याला म्हणूया FGD. बरोबर. जी कडनं एच कडे येतोय म्हणून याला मी म्हणेल FGH. बरोबर. त्याच्यानंतर ऑलरेडी ऍडिशनल त्याच्यावर एक फोर्स आहे 20 किलो न्यूटन आणि इथे हॉरिझॉन्टल थ्रस्ट आहे 5 किलो न्यूटन. बघा अशा प्रकारे हा झाला माझा जॉईंट जी. अशा प्रकारे मी घेतला जॉईंट जी. आणि क्वाड्रंट सिस्टीम मध्ये का म्हटलंय मी तुम्हाला, कारण एक प्लसचं मोठं साइन ड्रॉ करायचं, त्याला म्हणतात क्वाड्रंट सिस्टीम. त्याच्या सेंटरवर हा जॉईंट ठेवायचा आणि जशी जशी फोर्स आहे त्याला कट करायचं. म्हणजे आता काय केलं मी 1 बाय 1 इथनं कट केले. म्हणजे याला जर मी डिटेलमध्ये परत तुम्हाला ड्रॉ करून दाखवलं तर ते काय येईल बघा. याला जर मी डिटेलमध्ये ड्रॉ केलं तर अशा प्रकारे ती डायग्राम येईल. कशी, हे बघा. आता याला मी काय केलं, परत व्यवस्थित डिटेलमध्ये ड्रॉ करतो विथ ऑल द पॉइंट्स, राईट. मग काय येतं बघा, याला जर मी डिटेलमध्ये ड्रॉ केलं तर प्रत्येक जॉईंट असा दिसेल. हा इकडे जातो, हा इकडे जातो, त्याच्यानंतर हा इकडे जातो, हा इकडे जातो, नंतर हा मधला एच, हा इकडे, हा इकडे, त्याचे परत हा इकडे जातो, हा इकडे जातो, त्याचा हा पॉइंट इकडे जातो, हा इकडे जातो, आणि हा शेवटचा कॉर्नर हा असा आणि हा असा. मग हा झाला आपला जी, हा झाला एच, हा झाला आय. बरोबर. आणि मग त्यानुसार तुम्हाला काय काय मेन्शन करायचंय बघा इकडे. आता मी याला जर परत याचे इन्फ्लेक्शन पॉइंट येतील. हा सेंटरचा इन्फ्लेक्शन पॉइंट, हा सेंटरचा इन्फ्लेक्शन पॉइंट. बरोबर. आणि परत त्याला कट करून अशा प्रकारचे एक त्या डायरेक्शनचा फोर्स, त्याला अपोजिट डायरेक्शनचा फोर्स, एक व्हर्टिकल डायरेक्शनचा फोर्स, एक डाऊनवर्ड डायरेक्शनचा फोर्स. आणि हे येतील 3 मीटर, हे येईल 4 मीटर. बघा त्याचा इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणजे कुठे येईल, सेंटरला. बरोबर. सॉरी, इथे पण 3 मीटरच येईल. यस यस. हे पण 3 मीटर, हे 4 मीटर, नंतर हे 4 मीटर. यस. त्याच्यानंतर ही हाईट आहे आपल्याला माहिती आहे 2 मीटर, ही 2 मीटर आणि ही 2 मीटर, राईट. ओके. मग अशा प्रकारे आपण काय म्हणू शकतो, हा आला आपला 5 किलो न्यूटन, हा आला आपला 10 किलो न्यूटन, अगेन 5 किलो न्यूटन. या फोर्सला आपण काय म्हटलं होतं, FGD. याला म्हटलं होतं FGD. सिमिलरली हा झाला FHE, हा झाला FHE. तर अल्फाबेटिकल नुसार द्यायचा. हा खाली येतो ना इकडे, F फोर्स, FIF. बरोबर. मग याला काय नाव द्यायचं, तर याला म्हणायचं फोर्स F1 F2. बरोबर. F1 F2 म्हणूया आपण इकडे. यस. आता मी घेतला हा जॉईंट, बघा परफेक्टली जॉईंट दिसतोय तुम्हाला. हा जॉईंट, हा पूर्ण जॉईंट बघा मी प्रत्येकाची इन्फ्लेक्शन पॉइंट नुसार ड्रॉ करून घेतला. मग काय FGD इथे आला 20 किलोमीटर, याच्यावर ऍडिशनल होता तो इथे लिहायचा राहिला 20. हा 20 इथे आला. त्याच्यानंतर हा F1, त्याला आपण FGH म्हटलंय. बरोबर. FGH म्हणूया. ओके. FGH. आणि हा F2 त्याच्यावर अप्लाय होतो. बरोबर. तर स्टुडंट अशा प्रकारे काय केलं जातं, 1 बाय 1 जॉईंट सॉल्व्ह केले जातात. आता अशा प्रकारे आपल्याला काय करायचं, एक 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 जॉईंट, आणि त्यानुसार मग आपल्याला 1 बाय 1 पुढे काय करायचे, कॅल्क्युलेशन्स करायचे. आता इथे घेतल्याप्रमाणे आपल्याला काय करावं लागतं, एक जॉईंट घेतल्यामुळे आपण इथे घेतलं FGD, त्याच्यानंतर याचा एक पॉइंट घेतला, त्याच्यानंतर हा एक पॉइंट घेतला. आता याच्यावर जर बघितलं तर तुम्हाला 1 बाय 1 कळेल की अशा प्रकारे आपल्याला ह्या प्रत्येक पॉइंटला इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणून कन्सिडर करावं लागतं, ज्याप्रमाणे आपण इथे बघितलंय. तर मग आपण घेतला पहिला म्हणजे पॉइंट जी. पॉइंट जी वर येणारे सगळे फोर्सेस आपण घेतले. यस. पॉइंट जी वर आपला राहिला आता फक्त हा F2. हा F2 पण आपण घेऊन टाकूया. ओके. चला आता 1 बाय 1 सॉल्व्ह करूया. सॉल्व्ह करताना काय करायचं, इक्विलिब्रियमच्या 3 कंडिशन्स. सो फर्स्ट, समेशन f ऑफ x इज इक्वल टू 0. उजवीकडे येणारे प्लस, डावीकडे जाणारे मायनस. सो 20 इज प्लस FGH also plus minus 5 equal to 0. 20 5 गेले 15, प्लस 15 इकडे जाऊन मायनस झाले. सो FGH इज नथिंग बट मायनस 15 किलो न्यूटन. ओके. अजून काय राहिलं,
चला समेशन एफ ऑफ वाय इक्वल टू 0. वर जाणार प्लस, खाली जाणार मायनस. F2 प्लस एकच खाली जातोय FGD, एफ ऑफ जीडी इक्वल टू 0. आता F2 पण सॉल्व्ह नाही झाला, एफ ऑफ जीडी पण सॉल्व्ह नाही झाला. आता वी हॅव टू कन्सिडर द थर्ड इक्विलिब्रियम इक्वेशन, दॅट इज मुवमेंट. सो मग आता घेऊया आपण मुवमेंट ऍट G इक्वल टू 0. समेशन ऑफ मुवमेंट ऍट G. बघा आता मुवमेंट ऍट G घेताना पहिलं काय येणार, आता मुवमेंट ऍट G घ्यायचं की आपल्याला कुठल्या दुसऱ्या लोकेशनला मुवमेंट घेता येईल. मुवमेंट कुठे घेऊ शकतो आपण, मुवमेंट ऍट दिस पॉइंट घेऊ शकतो. यस, मुवमेंट ऍट दिस पॉइंट. म्हणजे आपल्याला 1 बाय 1 काय करावं लागणार आहे, एक एक मुवमेंट कन्सिडर करावी लागणार आहे. मग मुवमेंट कन्सिडर करताना आपल्याला एक पॉइंट घ्यायचा. आता बघूया आपण नेक्स्ट कुठे आहे तुमचं मुवमेंट ऍट G इक्वल टू 0. मुवमेंट ऍट G घेताना तुमचा कोणकोणता फोर्स रोटेट होईल, 5 into 2 येईल का, 5 into 2. यस यस. बघा आता मुवमेंट ऍट G घेतोय की नाही, मग मुवमेंट ऍट G घेत असताना 20 त्यातनं पास होतो, येणार नाही. एफ ऑफ GH पास होतो, येणार नाही. एफ ऑफ GD पास होतो, येणार नाही. पण हा जो आहे हा 5 आणि हा एफ ऑफ 2 हे रोटेट होतील. यस, 5 रोटेट होईल. कसा, तर याची हाईट आहे 2 मीटर परपेंडिक्युलर डायरेक्शन्स, आणि एफ ऑफ 2 रोटेट होईल कारण याची हाईट आहे 3 मीटर. बरोबर. मग आता हा असा क्लॉकवाईज अँटी क्लॉकवाईज एफ ऑफ 2 म्हणजे 3, आणि हा क्लॉकवाईज म्हणजे 5 2 10 क्लॉकवाईज येईल. सो क्लॉकवाईज पॉझिटिव्ह, म्हणून 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स 2 मायनस एफ ऑफ 2 इंटू अँटी क्लॉकवाईज एफ ऑफ 2 इंटू 3, एफ ऑफ 2 इंटू 3 इक्वल टू 0. सो 10 इज इक्वल टू 3f2. सो F2 nothing but 10 divided by 3 म्हणजे 3 त्रिक 9, 3.33. एफ ऑफ 2 आला आपला 3.33 किलो न्यूटन. मग एफ ऑफ 2 जर 3.33 आला तर तुमचा हा या इक्वेशन मधून एफ ऑफ जीडी निघेल मायनस एफ ऑफ जीडी. यस. सो एफ ऑफ जीडी इज इक्वल टू, बघा एफ ऑफ जीडी हा एफ ऑफ 2 एवढाच येईल, बिकॉज एफ ऑफ 2 इज इक्वल टू एफ ऑफ जीडी. बरोबर. f of 2 is equal to f of gd. So f of gd is also nothing but 3.33 kilonewton. तर आपण पहिल्या इक्वेशन कडे गेलो तर कळेल f of 2 is equal to f of gd. म्हणजे दोघांचा आन्सर सेम आला. अशा प्रकारे आपण केला पहिला जॉइंट सॉल्व. आता जाऊया सेकंड जॉइंट कडे. हा सेकंड जॉइंट एच चा पूर्ण हा पार्ट तिकडे घेऊन जायचा. यस. मग काय येईल आता, हा पण असतो आपला एफ ऑफ GH आणि हा पण असतो एफ ऑफ 2. हे दोघं सेम असतात, काउंटर बॅलन्स असतात इन्फ्लेक्शन पॉइंटला. मग आपण काय करूया, इकडे जॉइंट घेऊन जाऊया. यस, अशा प्रकारे आपण जॉइंट्स घेऊया. आता हा आपला आला आहे H. बरोबर. इथे आहे 10 किलो न्यूटन. आता बघा आपला एफ ऑफ GH आला होता इकडे, जेवढा एफ ऑफ GH इकडे आला तेवढाच एफ ऑफ GH इकडे जाईल, म्हणजे तो किती येईल, -15. सो इकडे -15 किलो न्यूटन जे आलं ते आलं. त्याच्यानंतर तिकडे आला होता आपला, इकडे बघा, इकडे येताना आपला एफ ऑफ 2 आला होता. आता इकडे एफ ऑफ 2 खाली, तोच आहे तोच एफ ऑफ 2. हा असेल आपला एफ ऑफ 2. किती येतो एफ ऑफ 2? एफ ऑफ 2 आहे 3.33. त्याच्यानंतर आपण याला म्हणूया एफ ऑफ, काय म्हटलंय, HE. एफ ऑफ HE याला म्हटलंय एफ ऑफ HE. याला म्हटलंय आपण एफ ऑफ काय म्हणता येईल मग, HI. एफ ऑफ HI याला म्हणूया HI. याला म्हणूया F3. याला पण म्हणूया F3. आणि हा पण आहे आपला एफ ऑफ HI. यस, एफ ऑफ HI. मग एफ ऑफ HI आणि H3. F3 एफ ऑफ HI. ओके. अशा प्रकारे बरोबर घेतलं आपण. आता डिस्टन्स घेऊया. 3, 4 आणि 2. 3, 4 आणि 2 डिस्टन्स काय आहेत, 3, 4 आणि 2 आहे 3 मीटर, 4 मीटर आणि 2 मीटर. परपेंडिक्युलर डिस्टन्स लागतं ना आपल्याला. आणि हा झाला तुमचा जॉइंट H. सो अगेन समेशन एफ ऑफ x इक्वल टू 0. समेशन एफ ऑफ x मध्ये काय काय, तिकडे जाऊन -15 म्हणजे मायनस, ऑलरेडी मायनस आहे
आणि परत त्याची मायनस साईन डायरेक्शनची, बरोबर, प्लस एफ ऑफ एच आय मायनस 10 चे 1 2 3 हॉरिझॉन्टल आहेत, बरोबर, इक्वल टू 0. मग ते झालं प्लस 15 आणि हे मायनस 10 प्लस 5 5 इज इक्वल टू एच आय. एफ ऑफ एच आय ला 5 किलो न्यूटन. ओके, त्यानंतर घेऊया समेशन एफ ऑफ वाय इक्वल टू 0. आता समेशन, ओके, एफ ऑफ 2 खाली जातोय, सो मायनस 3.33. एफ ऑफ एच खाली जातोय, मायनस एफ ऑफ एच ई. F3 वर जातोय, प्लस F3 इक्वल टू 0. असं म्हणू शकतो आपण F3 मायनस एफ ऑफ एच ई इक्वल टू 3.33. दॅट इज इक्वेशन 1 याच्यामधलं. सो समेशन ऑफ मुवमेंट ऍट h इक्वल टू 0. आता काय करूया आपण, मुवमेंट ऍट h घेऊया. आता माहिती आहे आपल्याला हा 15 त्यातनं पास होतो, मुवमेंट होणार नाही. एफ ऑफ एच आय पास होतो, मुवमेंट होणार नाही. एफ ऑफ एच ई पास होतो, मुवमेंट होणार नाही. मुवमेंट होईल फक्त याची, अशी होईल अँटी क्लॉकवाईज. सो 3.33 into perpendicular distance is 3, it is minus due to the anti-clockwise. आणि याची मुवमेंट होईल h कडे, कशी होईल, क्लॉकवाईज, प्लस 4 perpendicular distance 4 F3 इक्वल टू 0. मग 3 त्रिक 9 म्हणजे 10 झाले, मायनस 10 इकडे आले, म्हणजे 4 F3 इक्वल टू 10. सो F3 इज नथिंग बट 10 डिवाइडेड बाय 4. 25 चोक 100 म्हणजे 2.5. F3 आला तुमचा 2.5 किलो न्यूटन. आणि हा F3 ते पुट करा इक्वेशन 1 मध्ये, मग तुम्हाला HE मिळेल. सो 2.5 इकडे जाऊन मायनस होईल, म्हणजे तुमचं काय येईल, FHE इज इक्वल टू 2.5 इकडे प्लस, इकडे जाऊन मायनस होईल, मग हे मायनस याला जाईल, म्हणजे 3. चला आपण सिंपलच करूया, तुम्हाला परत कॉम्प्लिकेटेड वाटेल. यस, F3 किती आहे, 2.5 मायनस FHE इक्वल टू 3.33. सो मायनस FHE इक्वल टू 3.33 मायनस 2.5, that is 0.83. so FHE equal to 0.83 किलो न्यूटन मायनस 0.83. तर अशा प्रकारे स्टुडंट आपण काय केलं, इथपर्यंत सॉल्व्ह केलेलं आहे. यस, हॉरिझॉन्टल मध्ये h घेतला मायनस 15. यस, ओके, ओके ओके. इथे बघा, हा मायनस 15 होता, हा FHE प्लस होता, आणि हा तुमचा 10 काय होता, तिकडे जातो मायनस होता. म्हणजे हे किती झालं, 10 प्लस 15 मायनस 10 5, म्हणजे हा -5 आला. -5 आल्यामुळे आपण काय केलं, एफ ऑफ वाय मध्ये त्याची गरज नाही पडली. यस, इथनं सॉल्व्ह झाला. मग FHI कुठे आला आपला, FHI एफ ऑफ वाय घेतला आपण, 3.3 मायनस झाला. FHE यस, FHE पण खाली आला, त्याच्यानंतर एफ ऑफ 3 प्लस झाला. ओके, अशा प्रकारे एफ ऑफ 3 मायनस FHE 33.3. ओके, नंतर आपण 3.33 घेतला इंटू 3. ओके, बरोबर, अँटी क्लॉकवाईज. एकदा क्रॉस चेक करूया आपण. प्लस 4 क्लॉकवाईज, 4 इंटू F3. यस, मग F3 आला 2.5. आपण काय घेतलं, 2.5 मायनस FHE इज इक्वल टू 3.3. ओके, इथपर्यंत क्लिअर. सो आपण आता 2 पॉईंट सॉल्व्ह केले आहे फर्स्ट स्टोरीचे. आता लावूया थर्ड जॉईंट करे. थर्ड जॉईंट कुठला येईल आपला, हा इकडचा येईल. यस, आता हा FHI आणि हा FHI एकच, F3 एकच. मग FHI किती आहे आपला, FHI आहे -5. त्याच्यानंतर F3 आहे 2.5. म्हणजे आपला जॉईंट असा आहे बघा. त्याच्यानंतर हा आला आपला FHI -5, आणि हा आहे आपला F3 2.5 किलो न्यूटन. बरोबर, बघूया आपण, बरोबर तसंच आहे का. यस, इकडे क्रॉस चेक करा, इकडचा जॉईंट्स. यस, F3 खाली इकडे. ओके ओके ओके, यस, F3 खाली दाखवावं लागेल. FHI. ओके, FIF इज देअर.
FIF आणि हा जो 2.5 हा आपल्याला काय करावं लागणार आहे, खालच्या डायरेक्शन दाखवावं लागणार आहे. इथे म्हणूया आपण 2.5 किलो न्यूटन. आता आपल्याला माहिती आहे हे डिस्टन्स आहे 2 मीटर आणि हे डिस्टन्स आहे 4 मीटर. तर एकदा क्रॉस चेक करा बघा. येस, 4 आणि 2 ठीक आहे. सो GHI हा आहे आपला आय जॉइंट. येस. सो अगेन समेशन f ऑफ x इज इक्वल टू 0. तिकडे जाणारा मायनस म्हणजे मायनस मायनस 5 तसाच ऑलरेडी डायरेक्शन मायनस आणि त्याची स्वतःच मायनस. त्याच्यानंतर हा पण तिकडे जातोय 5 किलो न्यूटन. हा म्हणजे आपल्याला समेशन एफ ऑफ एक्स घ्यायची गरज नाही. सो समेशन एफ ऑफ वाय इक्वल टू 0. खाली येणारा मायनस 2.5 खाली येणारा मायनस FHE इज इक्वल टू 0. सो मायनस FHE इक्वल टू 2.5 आणि हा परत मायनस होईल. मायनस FHE इज इक्वल टू मायनस 2.5 किलो न्यूटन. सो अशा प्रकारे काय झालं तुमचं फोर्स कॅल्क्युलेट झाला. आता आपण केली आहे फर्स्ट स्टोरीड सॉल्व. बघा फर्स्ट स्टोरीड मधले तिघही जॉईंट सॉल्व झाले आपले. यस. हा GHI प्रत्येक फोर्स मेंबर सॉल्व झाले. यस. नो प्रॉब्लेम, नो प्रॉब्लेम इज दॅट. आता काय करायचं स्टुडंट, जसं आपण पहिल्या स्टोरीडला इथे इन्फ्लेक्शन पॉईंट कन्सिडर करून एवढी कन्सिडर केली. आता काय करायचं, परत पहिली स्टोरीड प्लस सेकंड स्टोरीड या दोघं स्टोरीडला एकत्र करून परत इथे इन्फ्लेक्शन पॉईंट कट करायचे आणि ही परत सॉल्व करायला घ्यायची. यस. बघा आता त्याच्यात काय काय परत कसं येईल. सो आय थिंक इथपर्यंत तुम्हाला हे कळालं आहे. आता आपण काय करूया, परत सेकंड स्टोरीड घेऊन आता सॉल्व करणार आहोत. आता घेऊया आपण सेकंड स्टोरीड विथ फर्स्ट स्टोरी. राईट. इथे आहे तुमचं 20 किलो न्यूटन. त्याच्यानंतर 20 4 6 आता काय केलं आपण, इथे इन्फ्लेक्शन पॉइंट कन्सिडर केले. 40 किलो न्यूटन. त्याच्यानंतर 6 मीटर 8 मीटर 4 मीटर. आता आपण काय घेतलं 6 मीटरच्या हाफला म्हणजे हे इन्फ्लेक्शन पॉइंट झाले आपले आता. बरोबर. यस. 3 मीटर आणि GHI ABC DEF हे झाले तुमचे इन्फ्लेक्शन पॉइंट. आता याला म्हणायचं H1 अगेन 2H1 अँड H1 बिकॉज आपण याच्या आधी काय घेतलं तर H1 2H H2H इट इज ऑल्सो द हॉरिझॉन्टल थ्रस्ट. इथे पण हॉरिझॉन्टल थ्रस्ट कन्सिडर करतोय, फक्त आपण नोटेशन H1 दिलंय. मग अगेन परत सेम तीच प्रोसेस करायची. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. आपल्याला ची व्हॅल्यू काढायची आहे H1 ची. सो मायनस H1 मायनस 2H1 मायनस H1 प्लस 20 प्लस 40 इक्वल टू 0. आता हे दोघं हॉरिझॉन्टल लॅटरल फोर्सेस येतील. सो हे किती झाले मायनस 4H1 बरोबर आणि हे किती झाले 60. मग हे जाऊन मायनस 60 इकडे झाले. मायनस मायनस गेट कॅन्सल. H1 इज इक्वल टू 60 डिवाइड बाय 4 15. सो दॅट इज 15 किलो न्यूटन. म्हणजे H1 ची व्हॅल्यू आता हॉरिझॉन्टल थ्रस्ट किती आले 15. इथे 13 इथे 15. म्हणजे असं म्हणू शकतो आपण इथे आले 15 इथे आले 30 इथे आले 50. यस. आता काय करायचं, आता नेक्स्ट याच्यामध्ये आपली फर्स्ट स्टोरी सॉल्व्ह झालेली आहे. त्याच्या खालचे पॉइंट्स आपल्याला फोर्सेस आलेले आहेत. आता हिला परत इथे इन्फ्लेक्शन पॉइंट म्हणून कट करायचं आणि ही जी मधली स्टोरी आहे ही पूर्ण हिला उचलायचं आणि तिकडे ठेवायचं. चला आता बघूया काय करायचं ते. बघा आता मी काय करतोय, पूर्ण अशा प्रकारे तुमच्या समोर घेतोय. आता बघा इथे आपल्याकडे 40 किलोमीटर ऑलरेडी आहे. आपण पॉइंटला म्हटलं DEF. ओके. आता बघा
तुम्ही या फ्रेम मधून काय सॉल्व्ह केलेलं आहे, या फ्रेम मधून तुम्ही H2HH हे जे फोर्सेस आहेत, हे फोर्सेस ऑलरेडी इथे लागलेले आहेत, 5, 10 आणि 5, ते पण तिथे येतील आणि याच्या डाऊनवर्डला जे जे फोर्सेस आले ते पण येतील. कसे बघा, आता इथे मी म्हणणार 5, 10, 5 आणि ऑलरेडी हा पण फोर्स तुमचा लागलेला आहे, हा पण फोर्स याच्यावर आलेला आहे. काय काय बघा, तो होता तुमचा FGD. FGD किती आलेला आपला FGD बघा, पहिलं सॉल्व्ह केल्यानंतर FGD किती आलेला, FGD 3.33. त्याच्यानंतर FHE 0.83, 3.33. So that is 3.33 आणि हा मायनस 0.83 बरोबर. त्याच्यानंतर FIF किती आलेला आहे बघा, FIF तुमचा लास्टचा जॉईंट आपण कुठे सॉल्व्ह केला, इकडे. यस, या जॉईंट मध्ये तुमचा हा FIF आलेला आहे ना, हा IF आहे थोडक्यात, याला आपण IF म्हटलंय. FIF -2.5. सो याला म्हणायचं -2.5. आता हे मायनस घेण्यापेक्षा ॲरो आपण चेंज करूया. यस, ॲरो कसा -0.83 म्हणजे खाली येतोय ना, मग याचा ॲरो चेंज होईल, याचा पण ॲरो चेंज होईल. यस, ओके. आता काय करूया, आपण ॲरो घेऊया. हा झाला तुमचा असा ॲरो, मायनस येऊन त्याला खाली घेतलं 0.83 आणि याला घेतलं खाली 2.5 किलोन्यूटन. अशा प्रकारे आपण ऑलरेडी कट केल्यामुळे त्याचे जे फोर्सेस होते ते डाऊन साइडला जे होते ते इथे परत असे रिव्हर्स ऍक्शन येतील, बरोबर. आणि इथे आला आपला परत 15, 30 आणि 15. आता काय करायचं, परत याच्या मिडलचे इन्फ्लेक्शन पॉइंट असे कन्सिडर करायचे. आपल्याला माहिती आहे याची लेंथ आहे 6 मीटर आणि याची लेंथ आहे आपल्याकडे 8 मीटर, बरोबर. याची हाफ ऑफ लेंथ, याची हाफ ऑफ लेंथ म्हणजे 3 मीटर झाली आणि ही 2 मीटर झाली, हाफ ऑफ घेतली आपण. आता काय करतोय मी, हे प्रत्येक जॉईंट सेपरेट खाली ड्रॉ करतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल की आपल्याला ऍक्च्युअली करायचं काय. सो डी, आता मी काय घेणार, डी घेणार, बरोबर. आता डी मध्ये अशा प्रकारे इथे, अशा प्रकारे इथे, अशा प्रकारे इथे हा असेल आपला 40 किलो न्यूटन, हा असेल आपला 3.33 किलो न्यूटन, त्याला हॉरिझॉन्टल असेल आपला 5 किलो न्यूटन. त्याच्यानंतर मी काय केलं, आता याला तोडलं इथे, म्हणून इथे एक वर तयार झाला, त्याला इथे परत एक फोर्स तयार झाला आणि हा आला आपला 15 किलो न्यूटन बघा प्रत्येक जॉईंटला. आणि हा म्हणूया आपण FD. आता काय ABC ना, मग FAD हा म्हणूया आपण FAD. त्याच्यानंतर याला म्हणूया आपण F1, F2, F3 झालं होतं ना, आता F4 आणि याला म्हणूया FD, याला म्हणूया FDE. क्लिअर. आणि हा झाला आपला जॉईंट्स D, याला म्हणतात जॉईंट D. आता बघा डिस्टन्स किती आहे आपलं, इकडे किती होतं 6 च्या हाफ 3 म्हणजे हे झालं 3 मीटर. त्याच्यानंतर हे झालं 3 मीटर, त्याच्यानंतर वरचा हा किती झाला 2 मीटर. बघून घेऊया फ्रेम एकदा, परत चुकायला नको, डिस्टन्स सगळ्यात महत्वाचा आहे. यस, किती आहे बघा 4 आणि 3. ओके 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 4 आणि 3. एक मिनिट इकडे बघूया आपण. हा 4 मीटर 6 मीटर म्हणजे 3 आणि 2 येईल, बरोबर. हे पूर्ण हाफ आणि याचं इन्फ्लेक्शन 3 म्हणजे याचा परत हाफ झाला नंतर म्हणजे 2 आणि 3 बरोबर झाला. यस, तर अशा प्रकारे आपल्याला 1 बाय 1 जॉईंट घ्यायचा आहे. मग आपण काय घेतलं आता, ऍट जॉईंट डी, याच्यात घेतलं ऍट जॉईंट डी. बघा आता आपण जॉईंट डी सॉल्व्ह करतोय. सो सेम समेशन f of x is equal to 0. 40 प्लस f of d. अजून कोणी हॉरिझॉन्टल आहे का इकडे,
यस 5 प्लस 5 तिकडे जाणारा -15 म्हणजे 1 2 3 4 इक्वल टू 0. मग किती झाले 40 मायनस 15 प्लस 5 30. यस सो FDE इज इक्वल टू -30 किलो न्यूटन. यस ओके. नंतर घेऊया समेशन एफ ऑफ वाय इक्वल टू 0. बघा वर जाणारे 3.33 खाली येणारा एफ ऑफ एडी मायनस एफ ऑफ एडी वर जाणारा एफ ऑफ 4 म्हणजे 1 2 आणि 3 आहे बरोबर ना. यस ओके इक्वल टू 0. सो असं म्हणू शकतो आपण एफ ऑफ 4 मायनस एफ एडी इक्वल टू -3.33. हे झालं याचं इक्वेशन बरोबर. आता जाऊया आपण मुवमेंट ऍट डी इक्वल टू 0. आता डी मधून कोण कोण पास होतोय 4 पास होतोय त्याचं मुवमेंट येणार नाही. एफ डी पास होतोय मुवमेंट येणार नाही. 3.3 पास होतोय मुवमेंट येणार नाही. एफ ऑफ एडी पास होतोय मुवमेंट येणार नाही. आता पहिली मुवमेंट येईल 5 इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स क्लॉकवाइज आहे. सो क्लॉकवाइज इज पॉझिटिव्ह. सो 5 इंटू 2 रोटेशन 5 इंटू 2 नंतर F4 अँटी क्लॉकवाइज F4 इंटू 3 मायनस F4 इंटू 3 त्याच्यानंतर 15 असं क्लॉकवाइज फिरतंय 15 इंटू 3 सो F3 इंटू 15 इंटू 3 नॉट F3 15 इंटू 3 15 इंटू 3 इक्वल टू 0. याच्यात काय झालं आपलं 5 2 10 5 3 15 25 बरोबर. 25 म्हणजे 25 इक्वल टू 3 टाइम्स F4. यस 8.33. सो F4 इज इक्वल टू 8.33 किलो न्यूटन. मग F4 इथे टाका एफ ऑफ एडी येईल. सो 8.33 मायनस एफ ऑफ एडी इक्वल टू -3.33. सो मायनस एफ एडी इक्वल टू -3.33 मायनस 8.33 11.66. सो एफ ऑफ एडी मायनस मायनस गेट कॅन्सल 11.66 किलो न्यूटन. अशा प्रकारे तुमचं यातले अननोन फोर्स सॉल्व्ह झाले. आता घेऊया सेकंड पॉइंट जॉइंट्स. तो तुमचा आहे ई. सो ई जॉइंट्स घेऊया ऍट जॉइंट ई. ई जॉइंट घेताना बघा आता काय प्लसचं साइन तयार होईल. हा झाला तुमचा ई. हा झाला तुमचा ई. आता ई मध्ये पण काय काय बघा इकडे ई ए बी ए बी सी ना म्हणजे एफ ऑफ बीई एफ ऑफ बीई म्हणू आपण याला. इथे आहे तुमचं 30 किलो न्यूटन. नंतर इकडनं येणार एफ ऑफ डी. एफ ऑफ डी किती आहे एफ ऑफ डीई एफ ऑफ डीई किती आला आपला एफ ऑफ डी 30 -30 एफ ऑफ डी म्हणजे हा म्हणूया आपण एफ ऑफ इकडे एफ ऑफ डी -30. त्याच्यानंतर इथे घेणार आपण कोणता घेतला तर एफ ऑफ 4 वर म्हणजे एफ ऑफ 4 खाली. एफ ऑफ 4 किती आला एफ ऑफ 4 8.33 म्हणजे इथे येईल एफ ऑफ 4 8.33. त्याच्यानंतर एफ ऑफ 4 झाला. आता इथं म्हणूया एफ ऑफ 5 आणि याला म्हणूया डीईएफ एफ ऑफ ईएफ एफ ऑफ ईएफ. त्याच्यानंतर इथे येतो आपला 10 आणि 0.83 आणि 0.83. अजून काय राहिलं आपलं आता हा झाला एफ ऑफ बीई
1 2 1 2 1 2 1 2. ओके, मला डिस्टन्स किती येईल आता? हे 3 आणि हे 4, 2 3, 3 आणि 4 2 3, 3 4 2 3, म्हणजे हे येईल तुमचं 3 मीटर. 2 3 सॉरी, हे येईल तुमचं 3 मीटर, 4 मीटर, हे असेल तुमचं जवळजवळ 2 मीटर आणि हे असेल तुमचं 3 मीटर. ठीक आहे, चला आता घेऊया आपण समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0. तिकडे जातोय मायनस, -30 ऑलरेडी आहे, त्याचा मायनस इकडे येतोय एफ ऑफ ई एफ, इकडे येतोय 10, तिकडे जातोय 30. ओके, 1 2 3 4 4 हॉरिझॉन्टल झाले, यस, इक्वल टू 0. आता बघा, हा +30 हा -30 गेट कॅन्सल. सो एफ ऑफ ई एफ इक्वल टू -10 किलो न्यूटन. नाउ नेक्स्ट इज समेशन एफ ऑफ y इक्वल टू 0. आता एफ ऑफ y मध्ये खाली येणारा बघा, पहिला -0.83, खाली येणारा मायनस एफ ऑफ बी, त्याच्यानंतर इकडे वर जाणारा एफ ऑफ 5, तिकडनं खाली येणारा 8.33. सो मग आपण म्हणूया -0.83 -8.33 -9.16, म्हणजे असं म्हणू शकतो आपण एफ ऑफ 5 मायनस एफ ऑफ बी इक्वल टू 9.16. हे झालं इक्वेशन. आता घेऊया समेशन ऑफ मुवमेंट ऍट ई. आता ई भोवती मुवमेंट घ्यायची, मग त्यातनं पास होणारे 0, मग 0.83 ची मुवमेंट 0, एफ ऑफ बी ची मुवमेंट 0, एफ ऑफ ई एफ ची मुवमेंट 0, 30 ची मुवमेंट 0. फक्त कोण रोटेट होईल? 8.3, 10, एफ ऑफ 5 आणि जे 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 परपेंडिक्युलर डायरेक्शन नुसार येतील. तर पहिलं घेऊया 8.3, कसं फिरतोय? अँटी क्लॉकवाईज, बरोबर. सो क्लॉकवाईज इज पॉझिटिव्ह. 8.33 इंटू 3, 30 क्लॉकवाईज फिरतोय खालचा, यस, प्लस 30 इंटू 3, त्याच्यानंतर 10 क्लॉकवाईज फिरतोय, यस, 10 इंटू 2 आणि 5 मायनस एफ ऑफ 5 इंटू 4 इक्वल टू 0. सो बघा, 8.33 इंटू 3 25 येईल. हे 24.99 येतात, मी 25 घेतला. 3 3 9 90, 10 दुने 20 इक्वल टू 4 ऑफ एफ ऑफ 5. त्याला डायरेक्ट ग्रेटर घेऊन टाकला, प्लस केलं, बरोबर. सो -25 प्लस 90 प्लस 20, 85. 85 डिवाइड बाय 4 इज इक्वल टू एफ ऑफ 5. मग डिवाइड बाय 4 केलं की 21.25, म्हणजे आन्सर आला 21.25 किलो न्यूटन. हे झालं तुमचं एफ ऑफ 5 चं आन्सर, यस. तर अशा प्रकारे एफ ऑफ 5 कुठे पुट करायचं? इकडे. मग एफ ऑफ बी मिळेल 21.25 मायनस एफ ऑफ बी इज इक्वल टू 9.16. So minus f of b is equal to 9.16 minus 21.25. So minus minus get cancel. F of b is nothing but 9.16 minus 21.25. That is 12.09. 12.09 किलो न्यूटन. अशा प्रकारे आपण अननोन फाइंड केले एफ ऑफ बी चे पण. ठीक आहे, आता आपल्या सगळेच अननोन मिळाले. एफ ऑफ ई एफ पण मिळाला, एफ ऑफ 5 मिळाला, एफ ऑफ बी मिळाला. आता जाऊया लास्ट जॉईंट कडे. लास्ट जॉईंट हा इकडे एफ वाला, ऍज इट इज ड्रॉ करायचा. एफ ऍट जॉईंट एफ, ऍट जॉईंट एफ. बघा एफ कसा दिसतोय? असा दिसतोय. ओके, अशा प्रकारे
बघा मग एफ वर इकडे येणारे कोणते 2.5 आणि 5 2.5 आणि 5 2.5 किलो न्यूटन, इकडनं येणारा 15 किलो न्यूटन, याला म्हणूया ABC, आणि हा झाला आपला एफ DEF FC. सो दॅट इज एफ ऑफ CF असं म्हणूया आपण याला, एफ ऑफ CF. त्याच्यानंतर इकडे आपला बघा इकडे एफ ऑफ 5 इकडे वर जात होता म्हणजे एफ ऑफ 5 इकडे खाली येईल. एफ ऑफ 5 किती आहे EF -10, इकडे EF येत होता म्हणजे हा -10. एफ ऑफ 5 किती आला, एफ ऑफ 5 हा इकडे खाली जाईल, त्याच्या रिव्हर्स ऍक्शन ड्रॉ करायचं. एफ ऑफ 5 आला 21.25 21.25 झाले. 1 2 1 2 1 2. ओके, आता डिस्टन्स बघूया इकडे किती आहे. तुमचं लास्टला हे हाफ म्हणजे हे 4 2 आणि 3 4 2 आणि 3 4 2 आणि 3. सो दॅट इज 2 आणि हे 4 मीटर. ठीक आहे, चला आता घेऊया 1 बाय 1. समेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू 0, तिकडे जाणारे मायनस आणि ऑलरेडी त्याची मायनस साईन आहे. त्याच्यानंतर -15 प्लस 5 हे 3 हॉरिझॉन्टल झाले इक्वल टू 0. सो -15 मधून 5 गेले, सो 15 म्हणजे -10 बरोबर. अच्छा, म्हणजे आपल्याला नो नीड टू हॉरिझॉन्टल अगेन. सो एफ ऑफ y इक्वल टू 0. बघा खाली कोण येतोय -f ऑफ CF. त्याच्यानंतर परत खाली कोण येतोय -2.5. खाली कोण येतोय -21.5. किती डाऊनवर्ड फोर्सेस झाले 1 2 3. ठीक आहे, ओके. यातनं आपल्याला एफ ऑफ सी मिळून जाईल. यस, -f ऑफ CF -2.5 -21.5 21.5 plus 2.5 that is 24 minus 24 equal to 0. So f of CF is equal to -24 किलो न्यूटन. अशा प्रकारे तुमचा अननोन जो शेवटचा राहिलेला आहे तो CF पण मिळून गेला. सो स्टुडंट, टिल दिस पॉइंट एक एक जॉईंट करत आपण सगळे अननोन फोर्सेस आता काय केलेले फाइंड आउट केलेले आहेत. आता आपण फायनल अनालिसिस कडे जाणार आहोत. मग त्यासाठी आपल्याला पूर्ण स्टोरी ड्रॉ करायची आहे. अशा प्रकारे जे काही दिसतंय ना ते पूर्ण ड्रॉ करून घ्या. यस, अशा प्रकारे आपली स्टोरी होती. यस, आता बघा काय करायचं, इथे येणाऱ्या प्रत्येक फोर्सनुसार म्हणजे जर आपण बघितलं तर यावर येणारा 20 इंटू हाफ ऑफ डिस्टन्स 2 आणि त्याचा थ्रस्ट H, अशा प्रकारे आपल्याला काय करायचं आहे आता अनालिसिस करायचं आहे. मग आपण प्रत्येकाचा जर फोर्स घेतला तर माझ्याकडे समराइज फोर्स आहे, आपण त्यानुसार आता ड्रॉ करूया. तर मी समरी तयार केलेली आहे. तुम्हाला काय करायचं आहे आता प्रत्येकाचा जो हॉरिझॉन्टल आणि व्हर्टिकल फोर्स आहे त्या फ्रेमनुसार त्यानुसार तुम्हाला बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायची. याला म्हणूया आपण सॉरी शियर फोर्स डायग्राम, नॉट बेंडिंग मुवमेंट, दॅट इज कम्प्लीट अ शियर फोर्स डायग्राम आणि त्याची बेंडिंग शियर फोर्स अँड बेंडिंग मुवमेंट डायग्राम तुम्ही ड्रॉ करू शकता. BMD आपण ड्रॉ करतोय म्हणजे जनरली जर बघितलं तर तुम्ही हा पूर्ण याचा BMD ड्रॉ कराल फ्रेमचा. कसा ड्रॉ करता बघा. आता काय केलंय आपण, जसे जसे फोर्सेस आले त्यानुसार आपण काय करतोय रोटेशन फिरवतोय बरोबर. मग आता पहिल्या याच्यावर आलंय आपला तर शेप एकदम फिक्स आहे, मी तुम्हाला सांगून देतो आणि मग त्यानुसार काय करायचं. अशा प्रकारचा शेप असतो. यस, सॉरी
अशा प्रकारे बघा आपल्या पूर्ण याच्यामध्ये त्यानुसार शेअर फोर्स डायग्राम त्याची तयार होईल. आता काय करायचं, आता करायचं तुमचं जे जे काय हॉरिझॉन्टल फोर्सेस आहे, समजा आपण घेऊया लास्टचं, तर लास्टला काय आलंय हॉरिझॉन्टल थ्रस्ट तुमचा इथे समजा हा किती आहे तुमचा 21.05 21.25 इंटू 4 21.25 इंटू 4 काय येईल 21.25 इंटू 4 हा झाला सपोज तुमचा 85 बरोबर, किंवा मग याच्यात किती आला तुमचा 15 ना, सो 15 आणि तो किती आहे 5 म्हणजे 5 इंटू 2 10 येस. आता बघा या फर्स्ट स्टोरीमध्ये तुम्ही इथं काय दिलं होतं 5 इंटू 2 त्याच्यानंतर 10 इंटू 2 5 इंटू 2 त्यानुसार आता याचं जर रोटेशन बघितलं तर 15 इंटू 3 30 इंटू 3 15 इंटू 3 बरोबर, आणि प्रत्येकाचं 3.33 मग व्हर्टिकल जर बघितलं तर 3.33 इंटू किती 6 म्हणजे काय होईल 3.33 इंटू 6 19.98. मग असं प्रत्येकाचं जे काय रोटेशन आहे त्यानुसार करायचं. मग आपण जर ड्रॉ केलं इथे तर सगळ्यांच्या व्हॅल्यू मी तुम्हाला लिहून देतो हवं तर तुमच्यानुसार इथे येऊन जातील. तुम्ही काय करायचं आता इथे फोर्स अप्लाय झाला म्हणजे आपण पहिलं केलं तिथं 20 होता 20 त्याच्यानुसार इथे आला मग इथे फास्ट थ्रस्टला आला त्यानुसार मग तुमच्या व्हॅल्यूज येतील. मग इथे येईल तुमचं जे काही व्हॅल्यूज आहे मी ते लिहून ठेवतो तुम्ही त्यानंतर क्रॉस चेक करा. येस 19.8 त्याच्यानंतर 11.88 त्याच्यानंतर 65.44 44.41 नंतर तुमचं इथे येईल 53.44 त्याच्यानंतर 44.6 इथे येईल 64.44 त्याच्यानंतर इथे येईल 36.57 इथे येईल तुमचं 19.15 आणि इथे येईल तुमचं 53.44 आणि याला मग हॅचिंग करून घ्यायचं अशा प्रकारे. आता हे कसं आलं याच्यासाठी आपण काय करूया आता सॅम्पल बघूया. काय करायचं आता सगळ्यात महत्वाचं समजा मी कॉर्नरची एक फ्रेम घेतली इथे कॉर्नरची अशा प्रकारे बरोबर. आता इथे मी काय ड्रॉ केलं होतं या फ्रेम पर्यंत एक असा तुम्हाला इथे अशा प्रकारे बेंडिंग मोमेंट डायग्राम फिक्स असते असं मी तुम्हाला सांगितलं होतं. आता हे कशाने तयार होते माहितीये, या फोर्सला या लोकेशनला इथे आणि इथे तुम्ही काय परपेंडिक्युलर अप्लाय केलं बघा इकडे. आपण पहिल्या स्टोरीचा पहिला जॉईंट घेऊया. यस इथे कुठे इथे होतं ना. यस F2 किती होता आपला F2 कुठे आला आपला 3.33 बरोबर. मग 3.33 इंटू त्याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स किती होता हाफचं 3. यस बघा इथे आलं होतं 3.33 आणि हे डिस्टन्स होतं आपलं 3. मग याची मुवमेंट काय होईल रे 3.33 इंटू 3 इज इक्वल टू करा बरं किती येते ती ते आलं 9.99 म्हणजे इथं व्हॅल्यू येते तुमची नियर अबाउट 9.99. मग अशा प्रकारे तुम्हाला हे आलं 9.99 आणि हे आलं 9.99. आता इथे तुमचा एक हॉरिझॉन्टल थ्रस्ट होता बरोबर, असा एक हॉरिझॉन्टल थ्रस्ट होता इकडनं पण एक हॉरिझॉन्टल थ्रस्ट होता. तो किती डिस्टन्सला परपेंडिक्युलर असणार आहे तुमचं या मिडलला इथे. मग ती व्हॅल्यू इथे आली म्हणजे अशा प्रकारे तुम्ही 1 बाय 1 करू शकता. आता याचा व्हर्टिकल थ्रस्ट म्हणजे एवढ्या डिस्टन्स साठी 3.33 तेवढाच इफेक्ट इकडे आला. त्याच्यानंतर इथे हाफ. आता आपण घेऊया परत त्याचा हाफ म्हणजे कुठे जाऊया सेकंड स्टोरीच्या वरती. सेकंड स्टोरीच्या वरती पहिला जॉईंट. सेकंड स्टोरीच्या वरती पहिला जॉईंट कुठे येईल बरं, इथे जाऊया आपण. एक मिनिट
हा पहिला जॉईंट आपण इथे घेतला, इथे घेताना तुमचा F4 पण तेवढाच होता, ते जाऊ द्या. 15 15 दोन्ही 30 बरोबर. म्हणजे अशा प्रकारे तुम्हाला 1 बाय 1 काय करायचंय, त्यानुसार हे सॉल्व्ह करायचं आहे. म्हणजे तुमच्या लक्षात येऊन गेला. आणि मग आपण अशा प्रकारे त्याच्या व्हॅल्यू ड्रॉ केलात. म्हणजे परत इथे हा हॉरिझॉन्टल थ्रस्ट किती होता, याचा परपेंडिक्युलर डिस्टन्स, ती मुवमेंट, याचा हॉरिझॉन्टल थ्रस्ट, याची परपेंडिक्युलर मुवमेंट, सॉरी हॉरिझॉन्टल म्हणण्यापेक्षा परपेंडिक्युलर डिस्टन्स नाही, मुवमेंट काय असते तुमची, मग हे आलं तुमचं समजा 9.99. मग अशा प्रकारे तुमचा मुवमेंट इज नथिंग बट फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स, फोर्स इंटू परपेंडिक्युलर डिस्टन्स. मग याचा फोर्स परपेंडिक्युलर डिस्टन्स, याचा फोर्स परपेंडिक्युलर, असा प्रत्येक स्टोरीचं. मग असं प्रत्येक स्टोरीचं घेत गेलो की त्या पर्टिक्युलर लेवलला ते आन्सर येईल आणि याचा शेप फिक्स आहे. अशा प्रकारे तुम्ही काय करू शकता, पोर्टल फ्रेमने कम्प्लीट अनालिसिस करू शकता, अशी डायग्राम ड्रॉ करू शकता. त्याचं एक सॅम्पल उदाहरण मी इथे तुम्हाला दाखवलं. सो अशा प्रकारे आपण पोर्टल फ्रेम मेथड कम्प्लीट सॉल्व्ह केलेली आहे.